गुड मॉर्निंग. आज सकाळी लवकर उठले होते मी आणि अहोंची फर्स्ट असेल ना तर लवकर उठावं लागतं आणि मला स्वयंपाक बनवावा लागतो. तर इकडे माझ्या चपात्या बनवायला चालू होत्या आणि पलीकडच्या गॅसवरती मी पाणी ठेवलं होतं यांना अंघोळीसाठी. म्हटलं माझ्या चपात्या होत आहेत तोपर्यंत यांना पाणी ठेवूयात आणि उठले की लगेच अंघोळ करतात म्हणून. तर त्यांची अंघोळ वगैरे झाली. त्यांनी अंघोळ वगैरे केली. माझा स्वयंपाक सगळा झालेला होता आणि थोडंसं नाश्त्याला पण बनवलं होतं मी त्यांना. शिरा बनवला होता आज. तर त्यांच्यापुरतीच भाजी बनवली. म्हटलं नंतर आपल्याला काहीतरी बनवून खाता येईल. आणि शिरा पण माझी दुसरी कढई होती, पण त्याच्यामध्ये तेल होतं, त्याच्यामुळे मी असं पातेल्यामध्ये शिरा बनवला होता. आणि त्यांना कधी कधी वेळ असतो, कधी कधी वेळ नसतो नाश्ता करण्यासाठी. तर मी डब्बा देते आणि थोडेसे ड्रायफ्रूट पण दिले त्यांना आणि त्यांना बाय बाय केलं. आणि मी आरसा घेऊन बसले, कारण माझा कान रात्री पण खूप दुखत होता आणि मी औषध घातलं होतं रात्री. तर ते औषधामुळे ओला झालेला होता आणि मध्ये थोडंसं मोळ झालेला होता आणि माझ्या कानामध्ये ना एक थोडासा फोड आला होता. त्याच्यामुळे मला हात घालता येत नव्हता आणि त्याच्यामुळे असं कानामध्ये दुखत होतं माझ्या. तर आता काही नाही, सगळं ऐकू वगैरे येतं, नॉर्मल झालेलं आहे. तर दररोज माझं हे चाललेलं असतं की कांदा घ्यायचा, उचलायचा, भाजीला टाकायचा. आणि म्हटलं चला थोडेसे पोहे खायची इच्छा होती तर पोहे पण बनवले. मिरची कोथिंबीर काही नव्हती, पण म्हटलं चला खाऊया, तसंच बनवूया. थोडेसे बनवले होते. आणि लवकर टिफिन झाला ना, हे लवकर गेले ना तर थोडासा वेळ पण असतो, कारण स्वयंपाक वगैरे सगळं लवकर होतं, त्याच्यामुळे भरपूर वेळ असतो दुपारी, म्हणजे एक्स्ट्राची कामं करायला पण वेळ मिळतो. तर असं. आणि मग इथे म्हटलं चला आता आपण कांदे निवडूयात, कारण बरेच कांदे नासलेले होते याच्यामध्ये. तर असं हवेला ठेवले होते तरी पण कांदे खराब होतातच बरं का. आणि आता पावसाचं वातावरण आहे तर त्याच्यामुळे पण कांदे खराब होतात. आणि हा पाचोळा बघा, एवढा पाचोळा आणि एवढे कांदे नासलेले निघाले होते मध्ये. आणि आपण कितीही साफ केलं ना तर याला महिन्यातून एकदा तरी साफ करावंच लागतं. ज्यांच्या घरी घरचे कांदे येत नाही त्यांना माहिती असतं की कांदे सारखं साफ करावे लागतात म्हणून. आता मी यावेळेसच आणले होते गावाकडून, नाही तर आम्ही आता विकतच आणतो. असं गावाकडं गेल्यानंतर भरपूर कांदे घेऊन येतो आणि नसलं तर मग विकतच आणावे लागतात आम्हाला इथे. तर थोडे थोडे विकत आणतो आम्ही, जास्त काही आणत नाही आणि असे भरपूर कांदे आणतो. बाय.